नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमळ विजय संकल्प सभा संपन्न। प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद। गीता नवले यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न। आणि परसामळ येथील वर्धमान कॉटेज जिनिंगबाबत आलेल्या तक्रारींचा शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेता योग्य निर्णय घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरातील कालिका माता मंदिराजवळ जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की धुळ्याला आधुनिक शहर म्हणून स्थापित करायचे आहे, शहर बदलायचे आहे, म्हणून धुळ्यात भगव्याचे राज्य आणण्यासाठी आवाहन केले। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरातील कालिका माता मंदिराजवळ भव्य जाहीर सभा मंगळवारी संपन्न झाली। या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळेकरांना भाजपच्या उमेदवारांना विजयी करून भगवा राज्य आणण्याचे आवाहन केले। सभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला। तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की 2017 साली दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आली असून भाजपच्या काळातच धुळे महानगरपालिकेला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली आहे। अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना, विस्तारित भागातील नवीन पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, रस्ते विकास, ई बस सेवा, कचरा व्यवस्थापन, बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांचा विकास या सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला। धुळे शहरासाठी 717 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना, 143 कोटींची पाणी पुरवठा योजना तसेच अमृत योजनेतून विविध विकास कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे दिली जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील टप्प्यात महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। धुळे शहराच्या औद्योगिक विकासावर भर देत दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत धुळ्यात उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तसेच विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करून उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण केले जाईल असे त्यांनी सांगितले। धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांपैकी भाजपने 63 उमेदवार उभे केले असून त्यापैकी 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले। उर्वरित 59 उमेदवारांच्या विजयासाठी 15 तारखेला कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। धुळे शहराला आधुनिक, स्वच्छ आणि विकसित शहर बनवण्यासाठी भाजपला संधी द्या। पुढील 5 वर्षे धुळ्याच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुळ्यात आयोजित कमळ विजय संकल्प सभेत व्यक्त केले। त्यामुळे धुळेकर मतदारांनी भाजपला विकासाकरता साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले। या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार काशीराम पावरा, आमदार राघवेंद्र बधाने, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, दोंडाच्या वरवड्याच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नयन कुवर रावल, पिंपळनेरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर योगिता चौरे, शिरपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतन पटेल, माजी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्यासह निवडणूक लढवणारे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। जेव्हा एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये 137 जागा एकट्या भाजपला आल्या, काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाल्या, यांना कोणाची आवश्यकता नाही। हे आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्षापेक्षा जास्त झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण जयकुमार भाऊ, अनुप भैया, केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही। आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये
50 लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या. आता पुढच्या 4 महिन्यामध्ये अजून 50 लाख होणार. 1 कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दिदी करतोय. हा आकडा थांबणार नाहीये. पण मी ज्यावेळेस पुढच्या वेळी धुळ्यात येईल, महापौर बसल्यानंतर येईल, त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारणार पालकमंत्री महोदय, आमदार महोदय आणि महापौरांना की माझ्या धुळ्यातल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी या ठिकाणी केलं. आता या धुळ्यामध्ये आपली महानगरपालिका आल्यानंतर या दोन्ही बाजूला बसलेल्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो, तुम्हाला मी या ठिकाणी ही टास्क देऊन जातोय, तुमच्यावर जबाबदारी टाकून जातोय. माझ्या लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लखपती दिदी हे बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून या ठिकाणी जातोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आम्हाला धुळ्याचे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा केवळ कोणीतरी महापौर बनवायचा आहे म्हणून नाही लावायचा. आम्हाला धुळे शहर बदलायचं आहे. या धुळे शहराला एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे. हे धुळे शहर या उत्तर महाराष्ट्राचा खानदेशाचा चेहरा म्हणून, या खानदेशाचा प्रवेशद्वार म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे. हे धुळे शहर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खानदेशाची राजधानी आहे. या धुळे शहरामध्ये पुन्हा एकदा भगव्याचं राज्य आणण्याकरता ही निवडणूक या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे. आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो, येत्या 15 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या मशीनवर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमळ दिसेल त्या कमळाची बटन दाबा. 15 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा. 15 तारखेनंतर पुढचे 5 वर्ष धुळ्याची चिंता हा देवा भाऊ आणि सगळे नेते मंडळी करतील एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याही ठिकाणी 143 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली. त्याचंही 70% काम झालंय. 91,000 नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे. आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुप भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. अनुप भाऊ, चिंता करू नका. तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे. आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, 70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला. शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही. शहरं वाढत गेली. गावातनं लोक शहरात येऊ लागले. जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले. झोपडपट्ट्या झाल्या. अतिक्रमण झाली. पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या. घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही. शहरं बकाल झाली. त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधनं मैला वाहू लागला. दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला. 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं, गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल. आपली शहरं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात. देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो. शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, शहरं चांगली झाली पाहिजेत. शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलींना
मतदारांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लावत आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सागर मनोहर निकम, ज्योती बिकन चौधरी, मनीषा सागर साळवे आणि संदीप शिवदास चौधरी यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचार फेऱ्यांना मतदारांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रभागातील विविध भागात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी हितगुज करण्यात येत आहे. यावेळी आबा भडागे, पंकज भारसकर, बापू पाटील, पवन कुलकर्णी, मोंटी पाटील, बाळू शेंडगे, मनोज बंब, हर्षल वाणी, स्वप्नील अमृतकर, पवन चौधरी, राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ साळवे, कृष्णा साळवे यांच्यासह परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 12 मध्ये मशाल या निशाणीवर उभे आहोत. गेल्या 5 ते 10 वर्षापासून आम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनहितासाठी लढतो आहोत. या परिसरात आम्ही अनेक आंदोलनं केली, त्याचप्रमाणे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेतले. गेल्या 2 दिवसापासून आम्ही पारोळा रोड, बडगुजर प्लॉट, डोंगरे महाराज नगर, वाकारगड नगर, नाटेश्वर कॉलनी, 80 फुटी रोड इथं प्रचंड प्रमाणात आम्हाला जनतेचा पाठिंबा भेटत आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना कळकळून विनंती करतो की या प्रभाग क्रमांक 12 मधल्या भारतीय भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी प्रभाग क्रमांक पुन्हा खड्ड्यामध्ये घातला आहे. आम्हाला फक्त एक वेळ संधी दे. आमची सत्ता नसताना सुद्धा आम्ही रस्त्यांचे कामं मंजूर करून आणले, जनतेची सेवा केली. आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि एक वेळेस आम्हाला संधी द्या आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीला तुम्ही गाडा म्हणजे गाडा, अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 4ही उमेदवार कळकळून अंतर्गतापासून विनंती करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गीता नवले यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गीता नवले यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गीता नवले यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून त्याची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी गीता नवले यांच्यातर्फे पोलीस प्रशासनास करण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना शिंदे पक्षाकडून गीता तुषार नवले यांनी उमेदवारी केली आहे. मंगळवारी कोणीतरी नवले यांच्या नाव बदनाम करण्यासाठी फेसबुक अकाउंटला फेक अकाउंट वरून भरपूर पोस्ट करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने याची चौकशी करावी याबाबत त्यांनी प्रशासनास निवेदन दिले आहे. जर याच्यावरून अजून काही पोस्ट केल्या गेल्या तर मी याला जबाबदार राहणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत तुषार नवले, विशाल जाधव, ऋषिकेश आगलावे, किरण आगलावे, शुभम शेलार, तनिष गुजर, गणेश गुजर, मयूर आहिरे, हितेश राठोड, अक्षय इथापे आदी उपस्थित होते. तुषार नवले, मी रावणभाऊ नवले यांची सून. मी प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी करते. आज कोणीतरी माझ्या नावाने मला बदनाम करण्यासाठी फेसबुक अकाउंटला माझी पोस्ट टाकली आहे. एक म्हणजे फेक अकाउंट तयार करण्यात आलं आहे माझ्या नावाचं, सौ गीता तुषार नवले समर्थक म्हणून. तर या फेसबुक अकाउंटवरून भरपूर पोस्ट करण्यात आल्या आहेत मला बदनाम करण्यासाठी. तर मी याची नोंद आपल्या शहर पोलीस स्टेशनला केली आहे. तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी आणि जर याच्यावरून अजून काही पोस्ट केल्या गेल्या तर याला जबाबदार मी राहणार नाही. आणि ह्या सर्व मला बदनाम करण्यासाठी पोस्ट केल्या जात आहेत. तर याची सर्वांनी दखल घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे त्याचा तपास करावा आणि इथून कुठलीही पोस्ट झाली तर त्याला मी जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ
सोमवारी सायंकाळी कदमबांडे नगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार योगेश पाटील, योगिता दीक्षित आणि चंद्रकांत दुसाने यांच्या प्रचारार्थ कदमबांडे नगर येथे सोमवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे श्यामकांत सनेर, सुनील नेरकर, राकेश माळी, प्राध्यापक शरद पाटील, नरेश गवळी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तीनही उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौभाग्यवती रुचिताताई सचिन दीक्षित आणि आमचे बंधू शेखरदादा दुसाने मंचावर उपस्थित असलेले धुळे तालुक्याचे माजी आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय प्राध्यापक शरद पाटील सर आणि खास आज धुळे शहरामध्ये ही जी दहशत, दादागिरी, मस्ती याचा उगम ज्या तालुक्यामध्ये आहे, दोंडाईचेची निवडणूक सत्तेच्या जीवावर जिंकणाऱ्यांच्या विरोधात शिंदखेड्यामध्ये अत्यंत साधारण घराण्यातला सामान्य कुटुंबातला हा आमचा राकेश भाऊ माळी यांच्या आई त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या. कुठलीही धनशक्ती नाही, कुठलीही राजकीय घराण्यातली परंपरा, वारसा नसलेला हा सामान्य कार्यकर्ता आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी कुठल्याही दादागिरीला न घाबरता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने विराजमान झालेत आणि ते आज नगराध्यक्ष झाले. आलेलो आहोत. निवडणूक खूप रंगतदार आहे, एवढी रंगतदार आहे. दोंडाईच्या मध्ये आम्ही एकही उमेदवार उभा केला नाही, तिथले लोक इथलं पश्चाताप करायला जाते. तीच परिस्थिती आणि धुळाभाऊ विनंती करून देईन. या बडांगे साहेब, या ठिकाणी अभिमानाने आणि गर्वाने एक गोष्ट सांगता येईल की भारतीय जनता पार्टीचं ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आपल्या या तीनही उमेदवारांच्या मागे लागलेत. मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर दडपशाही, मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर दादागिरी, मोठ्या प्रमाणावर पैशाचे आमिष दाखवण्याचा प्रयोग झाला. पण मला गर्वाने एक गोष्टीचा खूप आनंद झाला. पिंटू दादा म्हटलं वो आणखी वहिनील बिलायला, वहिनीचं वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात खरंच अश्रू आले. वहिनी काय बोलल्या माहिती? अहो, माझ्या नगाव बारीच्या लोकांना धोका देऊ नका. शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील वर्धमान कोटेक जिनिंग बाबत आलेल्या तक्रारींचा शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेता योग्य ते निर्णय घ्यावा या मागणीसाठी परसामळ येथील शेतकरी व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील वर्धमान कॉटेक्स जिनिंग बाबत आलेल्या तक्रारीचा शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेता योग्य ते निर्णय घ्यावा या मागणीसाठी परसामळ शेतकरी व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की वर्धमान कॉटेक्स जिनिंग ही 2018 पासून सुरळीत सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत असतात. जिनिंग स्थापनेपासून कोणताही त्रास किंवा प्रदूषण आम्हा ग्रामस्थ व शेतकऱ्यांना झालेला नाही, परंतु मागील काही दिवसांपासून काही लोक जिनिंग बद्दल खोट्या तक्रारी करत असून त्यांचा जिनिंगशी काही एक संबंध नसताना सुद्धा विनाकारण त्रास देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तक्रारी करत आहेत. आम्ही या निवेदनाद्वारे असे सूचित करतो की वर्धमान कॉटेक्स जिनिंग हा विषय शेतकऱ्यांचा कापूस पीक हे नगदी पीक असल्याने हा विषय जिव्हाळ्याचे असल्याने जिनिंग विरुद्ध देण्यात येत असलेल्या तक्रारीत काही एक तथ्य नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होऊन जिनिंग संचालकांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने हे एकमेव कारण आहे. परसामळ कुकरेज गट ग्रामपंचायतीने दिनांक 16 डिसेंबर 2025 ला ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला आहे. तरी महाशयांना विनंती की शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेता योग्य ते निर्णय घ्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी परसामळ कुकरेज तसेच परिसरातील इतर गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी शेतकरी आहे. आज वर्धमान कॉटेक्स शिंदखेडा येथील काही 1-2 लोकांनी, जवळच्या कॉलनीमधल्या लोकांनी काहीतरी त्यांना मिळावं, काहीतरी भेटावं म्हणून त्यांनी काहीतरी विरोधकात कामं त्या जिनिंगविषयी चालू केलेले आहेत. तर आज आमच्या असंख्य असे हजारो शेतकऱ्यांची आज जी जिनिंग आहे, आज आम्हाला अगोदर 100 किलोमीटर माल घेऊन जावा लागत होता. आज आम्ही अवघ्या 14-15 किलोमीटरवरती माल घेऊन जातोय
आज आमच्या सर्व शेतकऱ्यांची तिथं सोय होत आहे आणि विनाकारण ते 1-2 लोक जे आहेत ते विनाकारण त्रास देत आहेत. फक्त आमच्या जिनिंगला, आमच्या शेतकऱ्यांसाठी आमची जिनिंग चालू पाहिजे, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे, आमची सोय व्हायला पाहिजे. यासाठी जिनिंगविषयी जे काही लोक जे काही विरोधक जे काही वागतायत 2-3 लोक, त्यांच्याविषयी कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमळ विजय संकल्प सभा संपन्न. प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद. गीता नवले यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न. आणि परसामळ येथील वर्धमान कॉटेक्स जिनिंगबाबत आलेल्या तक्रारींचा शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेता योग्य निर्णय घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.